तुला रडाय नाही आली का? पोरी रडत होत्या, आपल्याला नाही रडायचं. आणि जेवायला दिले फक्त काय पुलाव भात. पुलाव होतं म्हणलं. आम्ही आज पार्सल केलं होतं आणि कुत्र्याला खायला घातलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज सोमवार आहे, कॉलेजला बघूयात. आज जर कॉलेजचं जर लेक्चरचा प्लॅन आला, म्हणजे टाइम टेबल आला तर जाऊयात कॉलेजला. नाहीतर मग आज पण आपला हॉलिडे असणार आहे. आणि आज तर काय खूप कंटाळलेलं वाटतं. आणि आज मित्रांनो म्हणजे राजचा सेंड ऑफ आहे आज 10th. तर तो गेला आज, बघूयात तो घरी आल्यावर तो कसे कपडे घालून गेला ते बघूयात आपण. आणि देवांश पण आज सकाळीच गेला लवकर निघून घरी. त्या स्कूलला जायचं होतं, त्याच्या मम्मीला पण थोडं काम होतं, त्यामुळे देवांश आज सकाळी लवकरच गेला आहे. त्यामुळे आज थोडा दिवस कंटाळवाना जाईल. कारण तो होता तर खूप मस्ती व्हायची दिवसभर घरामध्ये, मस्ती इकडे जा, हे कर ते कर. पण तो गेला, जाऊ दे. आता राज येईल थोड्या वेळात, मग आपण बघूया राजने काय केले. मी पण उठून अभ्यास करतो मित्रांनो, बघू शकतो. आता झालेलं, आता थोडंफार रेस्ट करूयात आपण, मग पुन्हा करूयात अभ्यास. तोपर्यंत राज येईलच. चला मित्रांनो, घरात बसून मला कंटाळा आला आज पण, कारण की आज पण आपल्या कॉलेजमध्ये लेक्चर नव्हते, त्यांनी टाकलं आज पण हॉलिडे म्हणून. त्यामुळे मी घरीच बसले आणि तेव्हापासून अभ्यासच करत बसले. कंटाळा म्हणजे हात दुखायला लागले म्हणजे अभ्यास करून. आणि उद्या तर मेन आमची प्रॅक्टिकल एक्झाम आहे. त्यांनी नोटीस पाठवली आज की उद्या ती जो गणिताचा आपला लेक्चर व्हायचा ओआरचा, त्याची उद्या प्रॅक्टिकल एक्झाम आहे. आणि एक असाइनमेंट सबमिट करायची उद्या दुसऱ्या सब्जेक्टची. ते कम्प्लीट करायला घेतली मी. सध्या माझे जे नोट्स आहेत ते नोट्स वाचत होतो मी, जे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे नोट्स असतात ते कम्प्लीट करत होतो. तर ते कम्प्लीट आता थोडे ठेवून देऊयात आणि कॉलेजचा आता असाइनमेंट कम्प्लीट करूयात. आणि राज पण अजून आला नाही मित्रांनो. आता टाईम झालेला आहे 4-5 वाजले तरी अजून राज घरी नाही आला. विचार करा, एवढ्या तो आज सेंड ऑफमध्ये बिझी झाला आहे. मित्रांसोबत फोटो हे काढते का, कारण की पुन्हा खूप दिवसानंतर ते भेटतील किंवा कधी भेटणार पण नाही. कारण की माझे पण दिवस असे होते, मी दहावीच्या दिवशी शेवटच्या दिवशी दहावीच्या सेंड ऑफच्या दिवशी मित्रांना भेटलो होतो. त्यानंतर अजून आम्ही भेटलोच नाही. एवढे आम्ही आमच्या अभ्यासात, आमच्या करिअरमध्ये व्यस्त झालो मित्रांनो. त्यामुळे तुम्ही पण तुमचे क्षण असे 10वीचे 12वीचे चांगले मित्रांसोबत स्पेंड करा, मजा करा, एन्जॉय करा. एवढीच माझी मी सांगणे आहे तुम्हाला हेच. कारण की हे दिवस पुन्हा येत नाही आपल्या आयुष्यात. त्यामुळे जे वेळ आहेत ते एन्जॉय करून घ्या मित्रांनो. चला आता आपण थोडंफार रेस्ट करूया, पुन्हा एकदा थोडा आराम करूयात आणि मग पुन्हा अभ्यासाला बसूयात. नाहीतर अभ्यास तर करायचंच आहे, कारण की हे करा असाइनमेंट कंप्लीट करायची आणि प्रॅक्टिकल एक्झामचं थोडंफार रिवाईज केलं पाहिजे. मॅथ्स प्रॉब्लेम क्वेश्चन सॉल्व केले पाहिजे. तर चला लेट्स डू इट. चला तर मित्रांनो, राज घरी आलेला आहे आणि त्यांनी कपडे लवकर बदलली, कारण की आजचा दिवस वाटतं थोडा चांगला नाही गेला. बघत आपण राजला विचारूयात काय झालं. आज काय म्हणतो, आज सेंड ऑफ कसा झाला तुझा? चांगला. हा चांगला. मी काय केलं आज सकाळी मित्रांनो 10 वाजता गेला होता बाहेर, घरातून बाहेर शाळेमध्ये. तर आत्ता मग शाळा येतो 6:30ला. तर काय केलं दिवसभर, कुठे गेले, काय केलं, फोटो काढले का? फोटो काढले ना, तरी पण 700-800 फोटो काढले. 700-800 काही पण? हा खरं, हा 700-800. पण तुझे एकटेचे का असं क्लासचे? माझे असतील 100 आणि मित्रांचे माझे सगळे. एवढं 700-800 नसतं, 500 असतील जास्त. काही पण. जास्त. मित्रांनो, हा अंकुश भाऊचा जो गुगल पिक्सेल मोबाईल तो घेऊन गेला होता तिकडे फोटो काढण्यासाठी. तो काढले असतील फोटो काय माहीत, पण हा बोलतो 700-800. मला तर नाही विश्वास बसत. बाकी काय केलं शाळेमध्ये? काय नाही, काय व्हिडिओ भाषण वगैरे झाले की नाही? झाले ना, व्हिडिओ बनवले, परत ते व्हिडिओ एडिट करायचे राहिले. फोटो काढायला कुठे गेले होते? शाळेत काढले फोटो? नाही, गार्डनला. कोणत्या काढले? गोदरेज. ओके, गोदरेज. आणि शाळेत भाषण केले का? तू शाळेत काय बोलला का नाही? भाषण केलं का नाही? तुला रडाय नाही आली का? पोरी रडत होत्या, आपल्याला नाही रडायचं. हा का? मला असं झालं तर कधी शाळा संपते. अरे शाळेमध्ये जे दिवस आहेत ते कधी पुन्हा येत नाही. मस्ती करून घ्यायची असते. पोरं कोणच नाही रडले. नाही. तुम्ही पोरं तू रडला का? मग आमच्या वेळेस आम्ही रडलो होतो बाबा. आणि शाळेमध्ये जी मस्ती मज्जा असते ती कुठे कॉलेजमध्ये नाही भेटत. बाकी शाळेने काय तुम्हाला भाषा सांगितलं का नाही? काय नाही. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिले का नाही? आणि जेवायला दिले फक्त काय पुलाव भात. पुलाव भात त्यांचा दरवर्षी असतो. आमच्या वेळेस पुलाव भातच होता. प्यायला पाणी नाही होतं, बिस्तर नव्हती.
आपल्याला बिस्किट लागते. मला बरं आम्ही शाळा- हॉटेलला गेलतो जेवायला. शाळेत कुठे हॉटेलला कोण कोण गेलो होतो? आम्ही आता 5-6 जण होतो. मग काय काय खाल्लं तिकडे? व्हेज आम्ही व्हेज नॉन व्हेज चिकन अंडी आणि ट्रिपल राईस मागवले होते 5. 5 ट्रिपल राईस. हा हा तेच बोललो, कारण फुल तर जायचं नाही एवढं तुम्हाला. तरी पण ते पण नाही संपलं. नाही जमलं, तुम्ही बिल्डर लोक गेले होते म्हणल्यावर. आम्ही आज पार्सल केलं होतं आणि कुत्र्याला खायला घातलं. तुम्हाला नाही समजलं तर कुत्र्यालाच घालणार. हा, मग पूर्ण दिवस त्याच्यामध्येच गेला का? हा. मग आता पेपरला किती दिवस राहिलेत? पेपरला 4. मग आता अभ्यास चालू करा चांगला जोरात. चांगले जास्त टक्के मारायचे. 4. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. आजचा दिवस काय एवढा काय खास होता, दिवस अभ्यास केला आणि एन्जॉय म्हणजे आज काय एवढं बरोबर नाही वाटलं मला, कारण देवांश गेला. जेव्हा देवांश होता 2-3 दिवस घरी, तेव्हा 2-3 दिवस खूप मस्ती केली, एन्जॉय केला. पण देवांश आज गेला तर घर एकदम शांत शांत झाले. जाऊ दे, आता जाऊयात आपण ग्राउंडला. आपला ग्राउंडचा टाईम झालेला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला अशी आशा की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण उद्या नक्की एक नवीन आशेने, एक नवीन दिशेने पुन्हा एक नवीन व्हिडिओ, इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येऊयात. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ भेटल्याबद्दल धन्यवाद.